लाडकी बहीण योजनेवरून ठाकरे आणि शिंदेंमध्ये जुंपली। मुलगा मुलगी असा भेदभाव करू नका, शिंदेंच्या टीकेवर उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर। अर्थसंकल्पातून सरकारनं जनतेला गाजर दाखवलं, जनतेला मोदींवर अवलंबून ठेवण्याचा सरकारचा कट। राज्याच्या अर्थसंकल्पावरून उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका। अर्थसंकल्प म्हणजे घोषणांची अतिवृष्टी, थापांचा महापूर, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। हा थापांचा नव्हे तर मायबापांचा अर्थसंकल्प, ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर, दरमहा 1,500 रुपये महिलांना मिळणार। महायुती सरकारच्या वतीनं महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा आणि पैशांचा पाऊस। मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाच्या घोषणेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली। वारकरी सरकारच्या प्रलोभनाला बळी पडणार नाही, अनुदानाच्या घोषणेवरून विरोधकांची सरकारवर टीका। फेकू सरकारनं आश्वासनांचा पाऊस पाडला, काँग्रेसच्या आश्वासनांची सरकारनं कॉपी केली। नाना पटोले यांची अर्थसंकल्पावर टीका। पात्र कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत, 1100 रुपयांचा सिलेंडर 3 वेळा मोफत मिळणार। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची अर्थसंकल्पात घोषणा। राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवणार, 24 शहरांमध्ये मेडिकल कॉलेजेसची स्थापना होणार। वैद्यकीय रुग्णालयांची क्षमता वाढवण्यासंदर्भात देखील सरकारची घोषणा। काँग्रेस पक्षाची विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात महत्त्वाची बैठक, आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात रणनीती ठरवण्यासाठी बैठक। मध्यरात्री 12 नंतर पेट्रोल आणि डिझेलचे भाव 65 पैशांनी कमी, ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईकरांसाठी दर कमी। उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा। मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात पालिकेची कारवाई, हातगाड्या, घरगुती गॅस सिलेंडर आणि इतर साहित्य केलं जप्त। अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडनं राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर, अर्थसंकल्पात 6,12,293 कोटी रुपयांची तरतूद। विदर्भ मराठवाड्यातील 14 जिल्ह्यांमध्ये थेट आर्थिक मदत, आता शेतमालाच्या पंचनाम्यासाठी राज्यभरात ई पंचनामा पद्धत, अजित पवारांची घोषणा। ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी 82 वसतिगृह, राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी घोषणा। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृताच्या नातेवाईकांना 20 लाख, गंभीर जखमी झाल्यास 5 लाखांची मदत मिळणार, अजित पवारांची घोषणा। गाव तिथं गोदाम योजना राबवणार, पहिल्या टप्प्यात 100 गोदामांची निर्मिती, अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा। उल्वे नवी मुंबई युनिटी मॉलची उभारणी, मॉलमध्ये महिला बचत गटांच्या मालाची विक्री, अजित पवारांची घोषणा। अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप योजना सुरू, लघु उद्योजक महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना, राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणा। अटल बांबू संवर्धन योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान, बांबू रोपामागे 175 रुपये अनुदान देणार। गिरणी कामगारांना 12,954 सदनिका, उर्वरित गिरणी कामगारांना लवकरच घरं, अजित पवारांची ग्वाही। महाबळेश्वर विकास आणि प्रतापगड विकास योजना राबवणार, माळशेज घाटात सर्व सोयीयुक्त गॅलरी उभारणार, राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणा। बालकांच्या पोषणासाठी अमृत आहार योजना राबवणार, जनतेचं राहणीमान उंचावण्यासाठी सरकार कटिबद्ध। परिवहन सेवेत सुधारणा करण्यासाठी महानगरपालिकांना अत्याधुनिक बस, 2,500 ग्रामपंचायत कार्यालयांच्या बांधकामांना मान्यता। डोंबिवलीमध्ये मेट्रो कारशेडच्या सर्वेक्षणाला विरोध, कल्याण ते तळोजा मेट्रो 12ची सोनारपाड्यात कारशेड। उल्हासनगरमध्ये महापालिका ॲक्शन मोडवर, अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानं, टपऱ्यांवर तोडक कारवाई। अकोल्यामध्ये लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।